चुनावी नतीजों को लेकर समर्थकों के बीच जमकर मारपीट हुई। एक दूसरे पर लाठी डंडे से हमला कर दिया। यहां तक कि पथराव की तस्वीरें भी सामने आई। बीजेपी दफ्तर पर पहुंचे पूर्व महापौर विलास पाटिल के समर्थकों को लोगों ने कपड़ों की तरह धोना शुरू कर दिया। कुर्सी कैंप पर जो मिला उसे हमला बोल दिया। पुलिस ने झड़प को बढ़ता हुआ देख लोगों पर लाठीचार्ज कर खदेड़ना शुरू कर दिया, लेकिन फिर भी लोग मानने को तैयार नहीं। पुलिस के सामने भी मारपीट करते हुए नजर आए। बामुश्किल पुलिस ने मामला शांत कराया। आरोप है कि चुनाव के नतीजों को लेकर बीजेपी विधायक महेश चौगुले के समर्थकों ने पूर्व महापौर विलास पाटिल के घर पर हमला बोल दिया, जिसके बाद दोनों नेताओं के समर्थकों में जमकर मारपीट और हिंसक झड़प हो गई। घटना के बाद विलास पाटिल अपनी पत्नी, बेटे और समर्थकों के साथ छत्रपति शिवाजी महाराज चौक पर धरने पर बैठ गए। मारामारी झाली होती, ज्याच्यामध्ये जोरदार दगडफेक झाली। दोन्ही बाजूने 200-250 लोक दोघांनी दगडफेक केली, एकमेकांवर पोलिसांवरही दगडफेक केली। आता शिवाजी चौकामध्ये हा प्रकार घडलेला आहे। दोन्ही ठिकाणी आम्ही पोलिसांनी इथे लाठीचार्ज करून जमाव पांगवलेला आहे। आता इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सगळ्यांनी लक्षात घ्यावं की भिवंडीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या विरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येईल। प्रत्येकाने लक्षात ठेवावं। सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांनी सांगावं की यामध्ये भिवंडीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती पोलिसांच्या हातात आहे आणि आम्ही ती पूर्णपणे पार पाडू। पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा या ठिकाणी दगडफेक करण्यात आली, नक्की काय सांगाल? पोलिसांचा अपयश या ठिकाणी? पोलिसांचं अपयश नाही आहे याच्यामध्ये। तात्काळ पोलिसांनी आलेला जमाव हे केलेला आहे, लाठीचार्ज करून पांगवलेला आहे। कुठलीही परिस्थिती बिघडून दिली नाही, त्याच्यामुळे परिस्थिती कंट्रोल आहे। थँक्यू।